भरलेल्या पापलेटमध्ये तुम्ही भरपूर प्रकार पाहिले असतील, तर आज आपण बनवलेली आहे नवीन रेसिपी म्हणजेच कोलंबीन भरलेला पापलेट। पाहू शकता किती भारी स्टफिंग दिसते। हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये स्मिताज किचन मध्ये। तर आता आपण पापलेट घेतलेला आहे 300 ते 400 ग्राम आहे। आता आपण याला कट करून एक पॉकेट तयार करून घेतलेला आहे, पाहू शकता। तर त्याला लेंबूरही म्हणतात। आता आपण कट मारून पण घेणार आहोत त्याला। चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। आपण सुको खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे रेडीमेड वाला। तर वाटण्यासाठी आपल्याला कोथिंबीर, अद्रक, लसूण आपण भरपूर घेतलेला आहे। मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5 आणि 15-20 मिरी घेतलेल्या आहेत। ते आपण सर्व खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहोत। मी या खलबत्त्यामध्ये टेचणार आहे, तुम्ही पाट्यावरही वाटू शकता। तर आपण मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याआधी आपण टेचून घेऊया थोडंसं बारीक करून। आता त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 15 ते 20 आपण मिरी घेतलेले आहेत आणि 20-22 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आपण हे सर्व मस्तपैकी ओबडधोबड ठेचून घेणार आहोत। जेवढं होईल तेवढं बारीक करून घेणार आहोत आपण। प्रकारे ही रेसिपी बनवून बघा, नवीन रेसिपी आहे, खायला नक्कीच चांगली लागेल। एकदा नक्की ट्राय करून पहा। आता बऱ्यापैकी अद्रक लसूण बारीक झालेलं पाहू शकता। तर आता आपण हे काढून बाजूला ठेवणार आहोत। आपण बारीक वाली कोळंबी घेतलेली आहे, पाहू शकता, एकदम छोटी साईज वाली आहे। तर आता आपण पापलेटला मॅरिनेशन करून घेऊ। 1 चम्मच वाटण तयार करून घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच हळदी पावडर, 2 चम्मच पोळी मसाला आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। अर्धा लिंबाचा रस टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊ। चांगलं चोळून घ्यायचं आहे पापलेटला। ही माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर आता आपला मसाला लावून झालेला आहे, पाहू शकता। तर आपण 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। बघू शकता आतपर्यंत कसा मसाला लागलेला आहे। आता आपण वाटण तयार करून घेऊया कोळंबीचं। तर सुक्कं खोबरं भाजण्यासाठी आपण 2 चम्मच तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण किसलेला खोबऱ्याचा खीस आहे तो टाकून ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत। तर आता ब्राऊन झालेला आहे, बघू शकता। आता आपण काढून खलबत्त्यामध्ये टाकूया। आज आपण जे काही वाटण तयार करणार आहोत ते खलबत्त्यामध्ये तयार करणार आहोत। मिक्सरपेक्षा भारी खलबत्त्यामध्ये वाटल्याने टेस्ट लागते खायला। ते गरम गरम वाटल्यामुळे ते लवकर बारीक होईल। बघू शकता मस्त की बारीक झालेलं आहे। आता आपण काढून बाजूला ठेवूया। आता आपण पुन्हा एकदा त्याच पॅन मध्ये चमच तेल घातलेलं आहे आणि कोळंबी घेतलेली आहे 1 वाटी। ती आपण चांगली परतून घेऊया। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला टाकून मिक्स करून घेऊया। आता थोडं परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये आता टाकूया हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते आणि सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ते। त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार नाही। थोडंसं आपण वाटणामध्ये पाणी खलबत्त्यामध्ये धुवून घेतलेलं ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्येच आपण कोळंबी शिजवून घेणार आहोत। पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे अशा प्रकारे।
आता आपण ही कोळंबी थंड झाल्यावर पापलेटमध्ये भरूया। बघू शकता आता थंड झालेले आहे, तर आपण पापलेटमध्ये भरून घेऊया। जेवढी मावेल तेवढी भरायची आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा जेवढी मावेल तेवढी आपण भरून घेतलेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये पापलेट फ्राय करण्यासाठी 4 चम्मच भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चम्मच रवा घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ, पाव चम्मच हळदी आणि अर्धा चम्मच पोळी मसाला आणि पाव चम्मच गरम मसाला टाकून चांगला मिक्स करून घेऊया। आता आपण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये पापलेटला सर्व पीठ आणि रवा लावून घेऊया। सर्व बाजूने चांगला लावून घ्यायचा रवा। बघू शकता सर्व बाजूने लावून झालेला आहे। आता आपण फ्राय करायला घेऊया। आता आपण तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी, त्याच्यावर तेल टाकून सर्व बाजूने चांगलं पसरवून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण आपला पापलेट आहे तो फ्राय करण्यासाठी टाकून घेतलेला आहे। जेवढी मोठी मच्छी असेल तसा तवा ठेवा। आपली मोठी मच्छी आहे म्हणून आपण मोठा तवा ठेवलेला आहे। तर आपण पलटी मारून घेऊया। मस्तपैकी पलटी झालेला आहे। सर्व बाजूने चांगला शिजवून घ्यायचा आहे इकडून तिकडून। पापलेटच्या कडा वगैरे आहेत ते चांगले शिजवून घ्या पलटी मारून इकडून तिकडून अशा। बघू शकता मस्त आहे की कुरकुरीत झालेला आहे। तर आता आपण याला काढून घेणार आहोत। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपला पापलेट झालेला आहे, आपण गॅस पण बंद करून घेतलेली आहे। तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता किती भारी दिसते। तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता। आता तुम्हाला हॉटेलमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरीच बनवा भरलेला पापलेट। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कोलंबीन भरलेला पापलेट? तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू। बाय।